28 जानेवारी हा दिवस महाराष्ट्र कधीच विसरू शकत नाही। कारण या दिवशी सकाळी 8:45 एका विमान अपघातात महाराष्ट्राचे लाडके दादा अजित पवार यांचे दुर्दैवी निधन झाले। खरं तर महाराष्ट्राला त्यावेळी सर्वात मोठा धक्का बसला होता, पण ही घटना घडल्यानंतर जवळपास आठवड्याभराने महाराष्ट्राला दुसरा सगळ्यात मोठा धक्का बसलाय। कारण या विमान अपघाताबाबत एक असे गुपित सत्य समोर आले आहे ज्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक प्रकारे खळबळ उडाली आहे। जेव्हा या अपघाताची खरी माहिती समोर आली तेव्हा धक्कादायक वास्तव उघड झाले। ज्यावेळी या विमानाने आकाशात झेप घेतली होती तेव्हा त्या विमानात असणाऱ्या प्रवाशांची संख्या 6 सांगण्यात आली होती। 6 व्यक्ती विमानातून प्रवास करत होते असे कागदपत्रांवर नमूद होते, पण जेव्हा दुर्घटना झाली तेव्हा तिथे सापडले फक्त 5च मृतदेह। मग तो 6वा प्रवासी कुठे गेला? तो नेमका कुठे गायब झाला? तो या भयानक मृत्यूच्या तांडवातून कसा काय बचावला? जर तो जिवंत असेल तर त्याचे नाव काय, त्याची ओळख काय? तो विमानाचा चालक होता की दुसरा कुठला प्रवासी, की स्वतः आपले दादा त्यातून सुखरूप बाहेर पडले आहेत? खरं तर या दुर्दैवी घटनेला 1 आठवड्याहून जास्त कालावधी उलटून गेला, पण अचानक अशी माहिती समोर आल्यामुळे लोकांच्या मनात प्रचंड शंका निर्माण झाल्या आहेत। 6 प्रवासी आणि 5 मृतदेह ही चर्चा लोकांमध्ये सुरू होतीच, पण तेवढ्यात ब्लॅक बॉक्स मधील माहिती देखील उघड झाली आहे, ज्यामधून अशा 5 गोष्टी समोर आल्या आहेत ज्यांनी या प्रकरणाला वेगळीच दिशा दिली आहे। कालपर्यंत टीव्हीवर या घटनेविषयी जे काही सांगितले गेले, ज्या बातम्या दाखवल्या गेल्या, त्या सगळ्या आता खोट्या ठरू लागल्या आहेत, कारण सत्य काहीतरी भलतेच निघाले आहे। कालपर्यंत वृत्तवाहिन्यांवरून असा दावा केला जात होता की विमानात फक्त 5च जण स्वार होते आणि 5 जणांचेच अवशेष सापडले आहेत। साहेबांच्या पार्थिवाचे ओळख पटवण्याचे एकमेव साधन त्यांच्या मनगटावरील घड्याळ ठरले होते, कारण ज्या अवस्थेत तिथले मृतदेह आढळले होते त्यावरून त्यांची ओळख निश्चित करणे तांत्रिकदृष्ट्या अतिशय जटिल काम होते। साहेबांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडल्यानंतरही आता बरेच दिवस झाले आहेत। सुनेत्राताईंनी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारून त्यांच्यासोबत कर्तव्यावर असणाऱ्या सुरक्षा रक्षकांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन देखील केले आहे। मात्र आता समोर आलेल्या या धक्कादायक माहितीमुळे संपूर्ण राज्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारचे संशयास्पद वातावरण निर्माण झाले आहे, कारण या सत्यावर कोणाचाही चटकन विश्वास बसत नाहीये। कोणी स्वप्नातही अशी कल्पना केली नव्हती अशी बातमी समोर आली आहे, ज्यामुळे कालपर्यंत ज्या बातम्या टीव्हीवर प्रसारित झाल्या किंवा वर्तमानपत्रात जे काही प्रसिद्ध झाले होते ते सर्व आता संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे। कारण एक असे वास्तव समोर आले आहे जे याआधी कधीच जगासमोर मांडले गेले नव्हते। विमानात 6 जण उपस्थित होते आणि मृतदेह केवळ 5च मिळाले। मग तो 6वा प्रवासी नेमका कोण होता? तो या भीषण आगीतून वाचला का? आणि जर तो सुरक्षित असेल तर त्याची ओळख काय? हे रहस्य आता उलगडत चालले आहे, कारण मागील 5 दिवसांपासून गुन्हे अन्वेषण विभाग CID अत्यंत वेगाने तपासाची चक्रे फिरवत होता। या सखोल चौकशी दरम्यान 5 अत्यंत निर्णायक पुरावे हाती लागले आणि काल रात्री अखेर त्या मुख्य संशयित व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले। 6 तासांच्या कसून चौकशीनंतर तो आरोपी पोपटासारखे सत्य ओकू लागला आहे। त्याने या भीषण विमान अपघाताविषयी अशी काही विधाने केली आहेत की या संपूर्ण केसची दिशाच आता पालटून गेली आहे। कालपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र दुःखाच्या छायेत होता, परंतु आज जे काही समोर आले आहे ते तर्कशक्तीच्या पलीकडचे आहे। जर प्रवाशांच्या संख्येत अशी तफावत दिसून येत असेल, जर एखादा इसम घटनास्थळावरून अचानक गायब झाला असेल, तर मग हा खरोखर अपघात होता की पूर्वनियोजित कट? 28 जानेवारीची ती भयावह सकाळ आणि आजचे हे 7 दिवस। गेल्या 5-6 दिवसांपासून तुम्ही प्रसार माध्यमांमध्ये सातत्याने पाहत होता की ही एक नैसर्गिक आपत्ती किंवा दुर्दैवी घटना आहे। वैमानिकाचा अंदाज चुकला, धोक्याचे प्रमाण अधिक होते किंवा विमानात तांत्रिक बिघाड झाला असावा असे सांगितले जात होते। दूरदृष्टी वाहिनीवर वारंवार सांगितले गेले की विमानात 5च व्यक्ती होत्या आणि 5 जणांचेच देह मिळाले। आपण सर्वांनी त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला, पण आज 7व्या दिवशी अशी अस्वस्थ करणारी बातमी समोर आली आहे ज्याने या संपूर्ण प्रकरणाचा इतिहासच मोडीत काढला आहे। तर मित्रांनो, अशा नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कमेंट मध्ये आपले मत साधवा।